गिनती आता नहीं है और मेरे को हिसाब ही जमता नहीं है करने के लिए, तो मेरे को हिसाब बताने के लिए कोई ना कोई मांगता है ऐसा कि मेरे को बताओ कैसा हिसाब करने का है वो क्या। और मेरे को ही पढ़ने का है, पण पढ़ने वाला ऐसा ये नहीं है. मला शिकायचं होतं, खूप शिकायचं होतं. 7वीत झाली, लहानपणी आमचे वडील वारले तर आम्हाला शिकताच आले नाही. लय शिकायचं, मोठं व्हायचं होतं. तर खेडेगावात लोक कशी आहे, नाव ठेवतात, ही पोरगी कॉलेजला जाती, असं झालं तसं झालं, अशी लोक नाव ठेवतात, म्हणून शिकता नाही आलं. स्त्रीने शिकावं असं वाटतं ना, मोठं व्हावं, पोरीने काहीतरी करावं. तुम्ही किती शिकलात मावशी? मी ना हं? नाही, काहीच नाही. काहीच नाही. का? पाठवलीच नाही मम्मीने शाळेत. आर्थिक परिस्थितीमुळे. अच्छा. जीवनामध्ये ना शिक्षणाला खूप महत्व आहे. शिक्षण केलं ना तर माणसाला म्हणजे प्रत्येक गोष्ट माणूस करू शकतो आयुष्यातली, असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे मी पण आहे ना म्हणजे जॉबला ज्यावेळेस शिक्षणाला हे केले ना, जॉईन झाली आहे 12वीला ऍडमिशन घेतलंय तेव्हापासून आहे ना मी पण आहे ना म्हणजे असं माझ्या बरोबर जेवढ्या जॉब करत होत्या त्यातल्या बऱ्याच 5-6 जणींना आहे ना मी ऍडमिशन घ्यायला लावले. आणि मला तरी वाटतं म्हणजे आता पण आहे ना आहेत, ह्या इथं आहेत ना, यांनी पण आहे ना म्हणजे ऍडमिशन घ्यावे शाळेसाठी आणि शिक्षण पूर्ण करावं, अशी माझी तरी म्हणजे मला तरी असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ना आयुष्यामध्ये शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण केलं पाहिजे. मुली बायका शिकल्या तर अतिउत्तम आहे, कारण कुठलीही मुलगी शिकली तर ती फ्युचरमध्ये तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ती सॉल्व करू शकते. आणि जी मुलगी शिकली ती तिच्या पुढच्या फ्युचरमध्ये तिच्या मुलांना व्यवस्थित शिकवू शकते. आपली फॅमिली ती व्यवस्थित हँडल करू शकते. शिकलेल्या कधीही वाया जात नाही. शिकल्यामुळे त्यांना फ्युचरमध्ये खूप फायदा होऊ शकतो. दुसरी झाली माई बरं, मग लग्न झाल्यामुळं मी सोडून दिली शाळा सोडून दिली. सर लोक हसायची ना शाळेमध्ये, मग आम्ही दोघं एक वर्गात होतो ना, मी शाळा दिली सोडून. मुलगी शिकणं फार महत्वाचं आहे, कारण जर मुलगी शिकली तर ती पुढे होऊन एक महिला होणार आहे, एक आई होणार आहे, एक चांगली पत्नी होणार आहे. मग त्यामुळे ती तिच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी तिच्यावर असल्यामुळं ती तिच्या मुलांना पण चांगलं शिकवू शकते, प्लस आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या कुटुंबाला पण चांगली मदत करू शकते. तसंच सांगायचं झालं तर संपर्क संस्थेमध्ये जेव्हा ऍडमिशन करायला येतात तेव्हा त्या आई आली होती मुलीची, आणि त्यावेळेस तिने सांगितलं की मी शिकलेली नाहीये, पण माझ्या मुलीला तुम्ही खूप चांगलं शिकवा, तिचं जे पुढचं शिक्षण आहे ते व्यवस्थित करा, कारण मी आज घरकाम करतेय आणि पुढे भविष्यात जरी तिला काही प्रसंगाला तोंड द्यावं लागलं तर तिने घरकाम करू नये, म्हणजे तिने चांगल्या ठिकाणी काहीतरी जॉब करावा, ती स्वतःच्या पायावर उभी राहावी, तिला मदतीसाठी दुसऱ्यांकडे कोणाकडे हात पसरावे लागू नये. त्यानंतर बालग्राम मधलीच एक मुलगी आहे जिने MBA केलेलं आहे आणि ती आज तळेगावला मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करते. आज ती खूप मोठ्या पदावर आहे आणि दुसऱ्या मुलींनीही तिच्याप्रमाणे पुढे जावं अशीच अपेक्षा. In terms of education for women, the tendency or the trend out here is that women are not educated much beyond 10th or 12th standard. One is the proximity, the distance from the school, high school or colleges, and second is there is a feeling amongst the people here that if this girl is more educated, it is difficult to find suitable grooms for them. And also the benefits of education, how education would benefit them, higher education would benefit them in the long run, are not yet clear. Since education levels in the menfolk also are not very high, that is another reason why there is a tendency to educate girls only up to 10th or 12th standard. Many girls also drop out before 10th standard level. That is another reason. Probably the only way that this particular thinking can change is making it more accessible to all in terms of distance, or maybe commute to the colleges and junior colleges. If that happens,
And if there is more and more awareness amongst the youth to go for higher education, both boys and girls would benefit. The situation and this particular problem or challenge will have to be looked at from the perspective of holistic education for both the sexes. We cannot look at it in isolation in terms of only women or girls. That is my view. तुम्ही शाळेत गेला? किती पर्यंत शिकलात तुम्ही? 10वी. कुठची शाळा? मग तुम्ही पुढे का नाही शिकला? 10वी करून का थांबला? घरच्यांनी पाठवलं नाही का? आर्थिक त्रास. तर तुम्ही 10वीच्या नंतर काय केलं? शिवण. अच्छा. तुम्ही जेव्हा तुम्हाला असं काही वाटतंय की तुम्ही शिकलात म्हणून वाटलं? म्हणजे खूप लांब आहे शाळा जाऊनच होती. मग टीचर्स वगैरे काय नव्हते? मग तुम्हाला कुठची सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट वाटायची? काय असतं? गणित तुम्हाला सोपी वाटायची. अजून मग कुठची डिफिकल्ट वाटायची? सोपी नाही वाटायची? तुम्हाला नाही आवडायचं ते विषय? इंग्लिश नाही आवडायची तुम्हाला? म्हणून काहीतरी फरक पडलाय तुमच्या जीवनात? हो, कारण की कसं अडाणी जायचं असल्या का त्यांना काही कळत नाही किंवा कुठेही गेलं तरी फसवणूक होती. तशी आमची होऊ शकत नाही ना. कसं लिहिता वाचता तरी आवश्यक आहे ना आताच्या काळात. लिहिता वाचता तरी आलं पाहिजे. त्याच्यामुळे कोणी अडाणी नाही असं वाटतं. तुम्हाला अशी इच्छा होती की मी ग्रॅज्युएट व्हावं किंवा मी अजून शिकावं? खूप होती. तुम्हाला काय वाटतं की आपण जे शिक्षण म्हणतो की शिक्षण असावं पाहिजे, तुम्हाला लागतं की ह्याचा आपल्या जीवनात काहीतरी फरक पडतो की असायलाच पाहिजे असं कोणीही नसो ज्यांनी शाळेला गेलं नाही असं? म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हर एक मूल शाळेत जावं, शिकावं आणि ग्रॅज्युएट व्हावं आणि या गावाला काहीतरी नाम कमवून आणावं? मग तुम्हाला वाटतं असे इथे या गावात किती असतील लोक जे ग्रॅज्युएट आहेत? तरी भरपूर असते ना. आता गाव मोठं आहे ना, भरपूर असते. मी 6वी शाळा शिकले, कारण का परिस्थिती खराब होती म्हणून तेवढी शाळा शिकले. का मला जास्त शाळा शिकायची होती म्हणून, पण आईबापांची गरिबी त्यामुळे मी शाळेत गेलेच नाही आणि लगेच आईबापांनी लग्न करून टाकले. आता माझ्या पोरी पण 9वीला आहे, त्यांना पण चांगली शाळा शिकवायची, त्यांना पण चांगली नोकरी लागायला पाहिजे असं. मेरा नाम सुभाष बोंगारड़े, संपर्क बालग्राम भाजपा प्रोजेक्ट इंचार्ज। ये जो संपर्क जो NGO है वो 22 साल से बच्चों की बच्चों का जो है भविष्य उज्जवल करने का काम आज तक कर रहे हैं। और बच्चों का जो काम है कि उसका पूरा जो बच्चों का कोई नहीं है, जो ऑर्फन लोग हैं उनके लिए सब पूरा संस्था हमारे काम करे। उसका अभी 14 शाखाएं हैं और शाखाएं जो है उसमें बच्चों का पूरा डेवलपिंग और बच्चा जब बड़ा हो जाएगा उसके लिए जो का आगे का जो भविष्य है उसको जो ट्रेनिंग देने का, उसको जॉब लगाने का, उसका शादी करने का, शादी के बाद 10 साल फॉलोअप रखने का, ये काम हमारी संस्था अभी तक कर रही है। अभी तक ये जो हमारा NGO है ये सेंटर का वो मेन सेंटर है। 1989 में वो चालू हो गया, अभी तक उसका 22 साल हो गया। अभी हमारे 117 लड़कियां जो गवर्नमेंट के थ्रू से अभी यहाँ पे मौजूद है और उसको इस बच्चों को पूरा संभालने की जिम्मेदारी हम सब कर रहे हैं। माझं नाव सुशीला दळवी आहे आणि मी 7वी शिकलेली। शेतावर काम करायचं, मग आम्हाला घरकाम करावं लागायचं ना, मग तेवढेच शिक्षण आमचं पुरे झालं। मुलांची परिस्थिती असल्यामुळे आम्हाला तेवढंच शिकावं लागलं ना। Now, 6 months back, we had initiated a project on how we can increase the women literacy in Karla and Vehergaon.
So in that, what we did many events in Sampark, which is an NGO. Also, we did an event at the local Ekvira High School. So when we did an event there, that time we, the women, the girls there, they didn't know what to do after 10th standard. So we got a great speaker there, Miss Swati Salunke. So she did guide the students, and when we had gone recently to the school also, now the girls are aware about what options they have after 10th standard. So that was really successful, and now I hope the situation would change in future for sure. So thank you once again.